महाविकास आघाडीकडून आमचे उमेदवार आहेत। एक नंदा काटे, एक निलेश अरुण बानखिले आणि निखिल थोरात, असे आम्ही तिन्ही उमेदवार आहे। आणि महाविकास आघाडीकडून पुरस्कृत म्हणून निखिल थोरातला उमेदवारी मिळालेली आहे आणि त्याची निशाणी आहे बुद्धिबळाची चौकट, बरोबर ना? चौकटच ना? हां, तर प्रथमतः मी हे सांगेन की ऐरोली नगरामध्ये ज्या ज्या समस्या आहेत ह्या कमी नाही। लोकांना फक्त एवढंच माहिती वॉटर गटर मीटर, पण वॉटर गटर मीटरच्या बी पलीकडे जाऊन खूप मोठ्या समस्या आहेत। त्या म्हणजे शिक्षणाचा विषय असेल, रोजगारचा विषय असेल, चांगले गार्डन असतील, चांगली पार्किंग असेल, आणि महत्त्वाचं म्हणजे ऐरोली नगरामध्ये कुणाचे पगार अडकले, कुणाला नोकरीतून काढले, कुणाला कुठं बाहेर जाताना जो त्रास होतो आहे, अशा समस्यांचा मोठा डोंगर ऐरोलीत आहे। इथले दिग्गज लोक आहेत, हे दिग्गज लोकांच्या काळ्या काचातून गरीब जनता आणि जनतेचा जो त्रास आहे हा दिसत नाही। म्हणून आज आम्ही प्रथम महाराष्ट्र मनसेनेकडून आणि महाविकास आघाडीकडून उद्धव बाळासाहेब ठाकरे, रामचंद्र शरद पवार साहेब आणि तसंच काँग्रेसकडून असे सगळ्यांकडून आम्ही महाविकास आघाडीकडून लढत आहे। पवार साहेबांचं अस्तित्व सगळ्या महाराष्ट्राला माहिती आहे, सन्माननीय उद्धव साहेबांचं माहिती आहे, सन्माननीय राजसाहेब ठाकरे तर आंदोलनातले किंग मेकर आहे आणि त्यांचे आम्ही शिलेदार आहेत। पण मला एवढं सांगायचं जनतेला की या जी सत्ता जे भोगत आहेत केंद्रात आणि राज्यात, याला कुठंतरी जनता त्रस्त झाली आणि त्याच्यामुळं या त्रस्त जनतेतून आम्हाला कुठंतरी चांगले चेहरे आणि चांगलं काम करतो आहे आम्ही, हे सगळ्या नवी मुंबईकरांना माहिती आहे। म्हणून आमच्या पुढची निशाणी जे बटन असेल, मग रेल्वे इंजिन असू द्या या मशाल असू द्या या आमच्या निखिल थोरातचं किती नंबर बुद्धिबळ, याच्यावरती बटन दाबून बहुमताने विजय करा, एवढंच मी तर सांगेन। जे ना आश्चर्य वाटलं, काही लोक हे आता जे प्रचारात काही लोकांचं ते ठाण्यामध्ये, कल्याण डोंबिवलीमध्ये, काही मुंबईमध्ये जे पैसे देऊन लोक फुटतायत ना, तर काही एका माणसाने मला प्रश्न केला त्यांनी असा प्रश्न केला की तुम्ही आम्हाला काय देणार? मी बोललो मी तुमच्यासाठी पूर्ण शरीराने, मनाने आणि तनाने तुमच्यासमोर उभा आहे। पैसे आमच्याकडे नाही आहे द्यायला, पण नक्कीच तुमच्या अडचणीच्या वेळेला आम्ही नक्की तिथं उभं राहू, एवढे आम्ही त्यांना ग्वाही दिली। आणि महाविकास आघाडी हा विचाराचा आघाडी आहे, त्याच्यामुळं तुमच्या अडचणीला आम्ही उभं राहू।